नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात वैचारिक आखाडा। सध्या आपण स्क्रीनवर जो व्हिडिओ पाहत आहात तो मुंबईमधील मुंबई विद्यापीठ परिसराचा असून गेल्या 6 महिन्यापासून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील आंदोलन येथे सुरू आहे। हे आंदोलन आहे पाली भाषा भवन उभारण्यात यावं आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या गरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 300 विद्यार्थ्यांचं वसतिगृह निर्माण करण्यात यावं। या मागणीसाठी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत भंते विमासा। मित्रांनो, मुंबई सारख्या महागड्या शहरात शिक्षण घेणं हे आज हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे। अनेक विद्यार्थी स्वप्न घेऊन मुंबईत येतात, परंतु राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते। अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। पाली भाषा ही भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाशी, करुणा, समता आणि मानवतेच्या विचारांशी जोडलेली असल्यामुळे पाली भवन उभारण्याची मागणी केवळ शैक्षणिक नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे। परंतु या आंदोलनामुळे वाद निर्माण झाला आहे। आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरोप होत आहेत। भंते विमासा यांची PhD रद्द करण्यात आलेली आहे असा दावा करण्यात येत आहे। त्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यांच्या खोलीतील साहित्य बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांच्या खोलीतील बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती जप्त करून ठेवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचं एक चिवर देखील जप्त करण्यात आलेलं आहे। त्यांना एका चिवरवर हॉस्टेलच्या रूम बाहेर काढण्यात आलेले आहे। या घटनेची तुलना काही विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित वेमुला प्रकरणाशी करत आहे। शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांवर दबाव आणला जात आहे असा आरोप केला जात आहे। सध्या भंते विमासा विद्यापीठ परिसरातील एका झाडाखाली आंदोलन करत आहे। त्यांच्या जवळ झोपण्याकरिता अंथरूण नाही, अंगावर घेण्यासाठी पांघरूण नाही, उघड्यावर मच्छरांच्या थव्यामध्ये ते दिवस रात्र हा लढा देत आहेत। या आंदोलनाचा मुख्य उद्देश स्पष्ट आहे। विद्यार्थ्यांसाठी परवडणारी वसतिगृह व्यवस्था निर्माण करणारे आणि बौद्ध अध्ययन संशोधनासाठी पाली भवन उभारणे, शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे हीच या आंदोलनाची भूमिका आहे। भंते विमासा यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे। राज्यातील विविध भागातून त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, या आंदोलनामध्ये एक वेगळी भावनिक बाबही पाहायला मिळाली आहे। धावक नावाचा एक कुत्रा दिवस रात्र भंतेंजी सोबत राहत आहे, त्यांच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार बनलेला आहे। हा धावक कुत्रा जणू या लढ्याचा एक भाग बनलेला आहे। या सर्व घडामोडीमुळे शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न विचारला जात आहे। मित्रांनो, या आंदोलनाची सविस्तर माहिती आणि मागण्या जाणून घेऊया आपण भंते विमासा यांच्याकडून। नमस्कार मित्रांनो, आपण आहोत मुंबई विद्यापीठामध्ये। मुंबई विद्यापीठामध्ये गेले 6 महिन्यापासून भंते विमासा हे आंदोलन करत आहेत। आंदोलन कशा संदर्भात आहे? मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भवन आहे, उर्दू भवन आहे, सांस्कृतिक भवन आहे, परंतु मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन नाहीये। हे पाली भवन निर्माण करण्यात यावं। त्याचप्रमाणे या विद्यापीठामध्ये 300 विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह निर्माण करण्यात यावं। याकरिता भंते विमासा हे गेले 6 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। त्यांच्या आंदोलनामुळे त्यांना युनिव्हर्सिटीमधून त्यांची PhD रद्द करण्यात आलेली आहे। त्यांच्या हॉस्टेलला टाळा लावण्यात आला आहे। त्यांचं सामान बाहेर काढण्यात आलेलं आहे। हा अन्याय त्यांच्यावर होत आहे। या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याकरिता वैचारिक आखाडा आज मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झालेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की भंते विमासा यांच्यावरती काय अन्याय होत आहे। भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत। भंतेजी युनिव्हर्सिटीच्या गेटमध्ये आहेत, परंतु हे चित्र दिसताना तुम्हाला दिसेल की भंतेजींना जेलमध्ये बंद केलेलं आहे, गजाआड केलेला आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु वैचारिक आखाड्याच्या माध्यमातून त्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर बुलंद करण्याकरिता आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहेत। आपण पाहू शकता मुंबई युनिव्हर्सिटीचं प्रशासन हे भंतेजींचा इंटरव्ह्यू घेऊ दिला जात नाहीये। मी आतमध्ये गेलो होतो, परंतु मला बाहेर काढलेलं आहे। युनिव्हर्सिटीचे सर्व कर्मचारी या ठिकाणी, आपण माझ्या कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण दाखवा। युनिव्हर्सिटीचे कर्मचारी या ठिकाणी मी भंतेजींची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे, ते मला कव्हर करत आहेत की कशा पद्धतीनं दबाव निर्माण करण्यात येत आहे असं मला या ठिकाणी वाटतंय। भंतेजी, आपण मुक्तपणे बोला जे आपल्याला मांडायचं आहे ते।
मी 21 ऑगस्ट पासून 3 मागण्यांसाठी सत्याग्रहाला बसलो आहे. त्यातली विद्यार्थी केंद्रीय एक मागणी आहे वसतिगृहाची. इथे CABS नावाचं सेंटर आहे. त्यांना 2 जागा आहेत, एक जुना परिसर अण्णाभाऊ साठेचा आणि एक नवा. आमचं असं म्हणणं आहे जुना परिसरातून त्यांना शिफ्ट करावं, स्थलांतरित करावं आणि ते ज्या नव्या परिसरामध्ये राहतात तिथे त्यांना स्थलांतरित करावं आणि अण्णाभाऊ साठे परिसर ही वसतिगृहाची जागा म्हणून घोषित करावी, जेणेकरून 300 विद्यार्थ्यांची रहिवासाची व्यवस्था होऊ शकेल. नंतर इथे एक पाली विभाग आहे. तिथे 350 विद्यार्थी क्षमता असूनही 2005 पासून सातत्याने तो विभाग अजूनही अनुदानित झालेला नाही. आमचं म्हणणं आहे तो अनुदानित व्हावा, त्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. आणि तिसरा मुद्दा आहे पाली विभागाला स्वतंत्र जमीन द्यावी, जेणेकरून तिथे पाली भवन उभं राहील. पण या आमच्या तिन्ही विद्यार्थी केंद्रीय आणि भाषा संस्कृती केंद्रीय मागण्यांचा विचार विद्यापीठ अजिबात करत नाहीये. विद्यापीठाचे प्रशासन हे अहंकारी प्रशासन आहे. त्यांचा अहंकार इतका जास्त आहे की एक विद्यार्थी त्यांना सुचवतो आहे हे त्यांच्या पचनी पडत नाही. कारण आतापर्यंत त्यांना आव्हान कोणी केलं नाही. ते आव्हान त्यांना समजतात. हे आपल्या मागण्यांना आपण नम्रपणे मागण्या करतो, त्यांना ते आव्हान समजतात. खरं म्हणजे असं होऊ नये. विद्यार्थ्यांचा हक्क आहे, जे योग्य विद्यार्थी केंद्रीय आणि समाज केंद्रीय आहे, हितार्थ आहे, त्याची मागणी करणं आणि ते मागणी जर योग्य असेल तर तिला मान्यता देणे विद्यापीठाचं काम आहे. पण आपल्या मागण्या उचित असूनही विद्यापीठ प्रशासन अहंकारातून हे मान्य करत नाही, मान्य तर करतच नाही, उलट आपली मुस्कटदाबी आणि गळचेपी करत आहे. भंतेजी, आम्ही ऐकलं आहे की तुम्ही आंदोलन करत आहात, त्यामुळे तुमची PhD रद्द करण्यात आलेली आहे. हे कितपत सत्य आहे? हो, हे 100% सत्य आहे. त्यासाठी UGCच्या एका नियमाचा त्यांनी हवाला घेतला. त्या नियमाचा आम्ही आदर करतो, पण तो नियम त्यांनी आत्ताच का लावला? तर मला त्यांनी वेगवेगळी आमिष दाखवून बघितली. मी बाधत नाहीये. आपण पाहू शकता भंतेजी या ठिकाणी अतिशय शांतपणे आपल्या मागण्या आंदोलनाच्या मार्फत प्रशासनासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही प्रकारचा विद्यापीठाला त्रास होऊ नये याची काळजी ते घेत आहेत. जास्तीत जास्त जमाव होऊ नये याकरिता ते प्रयत्नशील आहेत. वैचारिक आखाड्याच्या वतीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान केलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनाला समर्थन द्यावं